नमस्कार मंडळी. शड्डू पाटलाचा राम राम, समद्यासनी सलाम. आता तुम्ही म्हणशीला याला काय येडबीड लागलं का काय? नाही नाही नाही, शड्डू पाटलाला येडबीड काय लागाय नाही, काय काळजी करू नका सा. आता तुम्ही म्हणशीला मग हसाय काय झालं सांगतो. अहो परवा ती पेपर मध्ये बातमी वाचली, निवडणुकीच्या रिंगणात करणी, जादूटोन आणि भानामती. आता हे वाचल्यावर मला सांगा हसायचं का रडायचं? मी म्हणलं हसल्यालाच बरं. आता सांगा हे चेटूक, भानामती, करणी असलं प्रकार अजून चालत्यात? आयला गंमतच आहे म्हणायची. आता आमच्या लहानपणची गंमत तुम्हाला सांगतो. आम्ही जेव्हा शाळेला होतो तेव्हा परीक्षा जवळ आली की गण्याच्या माडीवर जायचो. होय, आमचा लहानपणचा सवंगडी हो. त्याच्या माडीवर आम्ही समधी जायचो आणि माडीवरच्या खोलीत एक मोठा पाट ठेवलेला असायचा, गण्याचा पाठ. आणि गण्या त्या पाटावर काय काय लिहून ठेवलेलं असायचं, ए ते झेड अक्षर आणि समधी आकडे लिहून ठेवलेली असायची. हा आता ह्यो पाठ उपडी केला की आम्ही समधी त्याच्या भोवतीनं बसायचो. हा आणि त्याच्यावर एक पेला उपडी ठेवायचं गण्या, आणि त्याच्यात उदबत्तीचं धूर बी सोडायचं आणि आमासनी सांगायचं, हा दोस्तानो पेल्यावर आता बोट ठेवायचं बर का. मग आम्ही समधी पेल्यावर बोट ठेवायचो. आता गण्या प्रश्न विचारणार, शिरप्या परीक्षेत पास होणार का नाही? मग पेला जर वाईकडं सरकला हा तर गण्या पास होणार. नाही 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 नाही, शिरप्या पास होणार. होय, शिरप्या पास होणार. शिरप्या खुश. मग परत आम्ही प्रश्न विचारणार, हा संजयला मास्तर मारणार का नाही? नाही म्हणालं की संजय बी खुश व्हायचं. असलं आणि लई काय काय प्रश्न आम्ही त्याला विचारायचो. तास 2 तास खेळ चालायचा बरं काय. हा आणि मग शिरप्या सगळीकडे सांगत सुटणार, मी या पास होणार आहे, आम्हाला अभ्यास करायची काय बी गरज नाही. असा यो पोर खेळ आम्ही लहानपणी बी सिरियसली घेत नव्हतो. परीक्षा जवळ आली की शिरप्या सोडून आम्ही समधी पास झालेली. होय, असा यो सगळा गमतीचा खेळ. काय नाव बरं त्याच? पानचेट प्लॅनचेट बघा, प्लॅनचेट. होय, ते आम्ही समधी करायचो. पण तो पोर खेळच होता व आमच्यासाठी. पण आता हे समज बघितल्यावर हे नेते लोक बी पोर खेळ करतात, हे बघून आता हसावं का रडावं हेच मला कळना झालंय. हे असलं पोर खेळ करण्यापरास अहो ज्यांच्या मतावर तुम्ही निवडणूक जिंकणार हायसा, हे असलं चेटूक, भानामती, करणी करून निवडणूक जिंकता येते होय? अव निवडणूक जिंकायचीच असेल तर ज्यांच्या मतावर निवडणूक जिंकायची त्यांच्याकडे जावा, त्यासनी भेटा, त्यांचे प्रॉब्लेम काय आहेत ते जाणून घ्या, त्याच्यावर काय तोडगा निघतोय काय ते बघा, आणि नुसतं बघू नका, त्याच्यासाठी कामाला लागा. अशानं लोक तुम्हासनी शोधत येतील, तुमचं डिपॉझिट बी भरतील आणि तुम्हासनी निवडून बी देतील. ही निवडणूक जिंकायची पद्धत झाली हो. हे चेटूक, भानामती करणीकडून निवडणूक जिंकता येते वय. आता काय म्हणावं याला? तुम्ही समधिशानी ऐसा म्हणून तुम्हाला सांगतोय. मी आता तसा अडाणी माणूस, लई कळतंय अशातला भाग नाही. हा तर माझं म्हणणं पटलं तर हे चेटूक, भानामतीच्या नादाला लागण्यापरास त्योच पैका, त्योच येळ लोकांच्या चांगल्यासाठी, लोकांच्या हितासाठी घालवा, त्याचा उपयोग होईल. बरं आहे मंडळी, एवढंच सांगायचं होतं. चलतो, राम राम.